नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 11 वाजलेत आणि आपण चाललोय, दाखव संतू, एवढी पिशवी घेऊन काय आणू? अरे दर्शन तरी दिला नाही ना, 2 कळीनी तरी बस होय ना भावेश। रवना कमी आणि टाकलो जास्त आणूक लागत आहे त्यातना। तर आम्ही सड्यावरती चाललोय फिरायला। रवना अळंबी रुजायची सुरुवात झाली आहे, बरीच मंडळी काढते सध्या। तर आपल्याकडे अजून रुजक सुरुवात झाली काय माहित नाही, त्याच्यामुळे एक मस्त फेरफटका मारून येऊया सड्यावर। मागच्याची दाढ पण काढूची आहे, दाढ काढतच की येतच आमच्यासोबत। विचार करता म्हणता घरची माणसं शिव्या घालतील त्याच्यावर अवलंबून वरती गेल्यावर। अळंबी नाही तर टाकळो फिक्स। सध्या लावणीचा पाऊस पडताय कोकणात, मरणाचा पाऊस आहे, पण आज कमी आहे। काल 2-4 दिवस तर मरणाचा होतो, काल रात्रीपासून बराच कमी झाला। पण हवा आहे ना, हवा तुफान हवा आहे। वातावरण पावसाचं आहे पूर्ण, पण हवा तुफान आहे। अजून झाडावरून फणस तसेच्या तसेच आहेत, हे बघा किती आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 नाही म्हटलं तर 10-15 फणस आहेत। होय, बब्यादाजी आहेत आणि काकू आहे, दाढ काढूचं काम चालू आहे। म्हणजे आज जरा पाऊस कमी आहे ना, पाणी नाही इकडे सड्यावरती, फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून शेती असते। म्हणजे लावणी वगैरे झाली पण दाढ काढून। मग ही सगळी दाढ तुमचीच आहे ना? आज पाऊस नाही बघा, पाणी नाही आज लावणीला, त्याच्यामुळे दाढ काढूची कामात सगळ्यांनी घेतलेली। सगळी लोक दाढच काढतात माका वाटतं। तळ कोकणात गेलात ना खाली की तरवो बोलतात, हे का आमच्याकडे दाढ बोलतात। हे तू येतच की सड्यावर इथंच राहतस? हा नको म्हणून सांगितलेला। चल मी येऊ चल, वर नाही तो फिरून रोवना भेटले तर बघतो। छत्री घेऊन चल। 4 मळे 22ने लावणी लावली आहे आणि वरती लावली आहे थोडीशी, हे सगळं बाकी आहे। आता माका कळत नाही हे रोवना गेलत का कुर्ले गेलत। दोघांनी आधी उचला आणि तो दगड काढा, नंतर इकडनं पलटा। कुर्ली मोठी भेटली असते ह्याच्यात। ए लोखंडाचा तो, चला रोवनाच बघा तुम्ही काय दोघा तू? अरे पातळ ती मगाशी केवढं हलवलं आणि बघतलंच नाही तू। बघ हा की हाय, मग हा इकडं आली बघ, बघ परत गेली बदल पटकन तर चल। जिवंत ठेवा ते। हा चल टाक। अशा रीतीने एक खेकडा पकडलाय, हा बघा। ठेव चल, ठेव का पिशवीत टाकते। हा इथं खैती रोवणार उत्तर ती बघते आधी, दाखवा तरी खैती इथंच हा काहीतरी। अशी भोंबा असतात ना, अशावरती रोवणं रुजतात। बघ रे खया काय रोशन, नको नाही चल, त्या भोंबा खणून बघशी नाही परत, नको हा याच्यात। शेवटी कुर्लेच पकडूक लागतात आजच, हाय की असत असत कुर्ली पण असत। लय मोठा वेळा की कुर्ली लागली आता, मग कुर्लीत नाही हा नाही। रोशन रोवणं दाखव लगेच, काढून आण। ही बघा रोवणा सगळी आणती पण। हा ही काय रोवणा काढला रोशन आणतं। ही बघा अळंबी सारखी सगळी दिसणारी रोवणा नसतात हा, काय हे विषारी पण असतात। हा विषारी पण असतात, त्याच्यामुळे अळंबी जाणकार माणसाकच घेऊन काढायची। इथं काटला जो वेल हा, ह्याच्यावर काटूला काय बघतोय, थांब ह्या धर जरा। म्हणजे इथं काय काटलं असणार मग खया हा काय, हा बघ समोर, हा बघा याक दिसला, काय हा बघा काढतायत आम्ही। हा बघ दे, कोवळ्याची भाजी भारी लागतात देवा। पाय चांगले काढते की काय दिसला रोशन, खिशात ठेवते भाजी करून खायन। आज सगळं काटल्याचं वेल पण बघतोय, तेवढीच भाजी खाऊ। इकडे पण वेल खतरनाक आहे, इकडे वेल आहे पण दाजीने काढून नेलीत अगोदरच। काढला आणि संतून याक मरू देत असली तरी साठव बटाट्यात टाकू तरी या एक मान्याने काढला आणि छोटासाच काढला ना, ते चालतं तेवढं। ते मग हे होतं इथं एक छोटा वाढू देत जरा। हो काटला जो वेळ एका कंटोळी म्हणतात
तुमच्याकडे काय म्हणतात तर माका काय माहीत नाही. विषय काय तुमका सांगते खरा म्हणशाल तर, संधूचो पप्पा इलो आणि संधूच्या पप्पा कवेत कुर्ले मुंबई नेऊक, त्याच्यामुळे ते दोघ जण कुर्ले जमवतात. आणि आता जर भेटले नाही जास्त तर रात्री येऊचा जा. हे काय टाक तू पिशवेत, चल छोटी तर छोटी, आता असेच भेटणार छोट्या. रात्री नंतर पकडूया बाकीचे. होय. आहे त्यात दगडा मोठ्या बिळा काय ह्याच्यात हमखास कुर्ले असता आणि आता नाही मोठा मोठी कुर्ली असता ह्याच्यात. नाही दोघाक नाही पलटणार भाष तुझा. हा शाबास. नाही एक हवं लावित नाही तर तिथं नाही एक हवं जा भाई ताकद लाव. 2 5 3.5 ह्याच्यात असणार कुर्ली, पलटून ठेवच्या परत. ही बाई बघ केवढी आली. हा बस चला ठेवा. ये देखो कितना बड़ा खेकडा है बस ना मोठी संधू. त्या दोनच आहेत. या चांगली- अशी काय त्याच्यात पण मोठी. चांगली साईज भेटली. नर आहे. मेल आहे. अजून 2-4 ह्याच्यातली काढूयात कुर्ली आज मोठी. जसं काय करूया माहिती, आता आपल्या ताकद जास्त ही पलटूया सगळ्यांनी. पलटा तिकडं. हा चला. उभं वाकून कसं बघताय तर इकडे बघताय ह्याच्यात खेकडा हमखास आहे. बिळ कसला पाडला ना बघा, पण अंदाज काय येत नाही. आत नाही पुरणार. बघ आधी हात घाल. इकडं बघा. अंदाज बघ नाही असायच्या इथे तू किती धोंडपर्यंत हात घालून काढलेली बरी. साधारण दगड आम्ही असं उलटो पालटो केलेली फक्त, आणि हा खेकडा आला बाहेर मस्तच. 1-2 नको मारला. तो जाऊ दे, हे बघा ती पिशवीत टाक. मेल आहे. ते पहिल्या ती चल हे घेऊन टाक. बांबू हातात आता माका कळाला यांनी येडा बनवला आणि रोवना बिवना नाही, यांनी कुर्ले घातला नाही माका सड्यावर. नाही त्यात बघ ना. अरे असत त्याच्यात बघ बळा असल्यात मोठे मोठे कुर्ले राहतात. आज दगड परतूनच कुर्ले पकडू आलेलो साड्यावर. बांबू नको हे उकाडले नाही तर कसे हवा जरा बांबून झालं नको, गरजच नाही. लगेच दोघांनी ताकद लावा, लगेच बाहेर पलाटता बघा. जीव काढतात. ती बघ इझी आहे सांगताय काय. हा आता भाई कुर्ली पकडा ती. ती बघ आहे, ती बघ आहे मग. रे संधू. हा आणि परत टाकून ठेवा होती तशी. ही बघ मग शाबास टाकून दे. मग पहिले 2 खायचे पकडलेले. चिपटा काय म्हणतात रे, इज्जत काढतं काय कुर्ल्यांची. नाही नाही कुर्ली खाली पाटली आहे, लवकर धर. अरे होय होय होय. ही बघ धरून दाखवते थांब. हा धर रोशन धर, नाही तर धरून दाखवते का नाही. कुर्लिया दे पकड शाबास. ही बघा धरला ना कुर्ली शाबास. हे पिशव्यान संधू. 2 3 हल्ली. तर हा इकडे सगळा एरिया आता चिरेखाणीचा आहे. हे इकडे मस्तपैकी कातळ होतं पूर्ण, आता चिरेखाणीने सगळी वाट लागली. इकडे काटलाचे वेल आहेत 2 पुढे, ते बघूया त्याच्यावरती काटला आहेत काय. स्विमिंग पूल झालेत खाणीचे, पण गडूळ पाणी मारणाचा. हो इथे एक वेल हा काटला जातो, बघूया आणि कल्टी मारूया. हा इकडे एक वेल आहे. इकडे पण काही तमान्या दिसला खया म्हण्या काढ. एकच नंबर साईज. अजून बघा काय भाजीचा तरी विषय मिटवतोय मी. आत्ताशे वेल फुटतायत ना, कुठेतरी एक मोठं वाढलेलं आहे, छोटे. ही मंडळी इकडे काय करता माहिती आहे काय, टाकळो कुठत टाकळो कुठत भाजी कोवळो टाकळो. आता खावलंय भारी वाटतं. हो बघा सोडतो कोवळो टाक. हा हा काय भरून ठेवला. ही काही मंडळी ऐकता, टाकळोच काढूक सुरुवात केला नाही की नाही. बोलले ना व टाकळ्यान तरी पिशवी भरती छत्रेतच काढला ना. टाकायची भाजी मस्त होता, कांदो बिंदो टाकून धर. ह्या वेलावर ना लांबनाच एक दिसला आहे. अजून पण एखादा असतच म्हणजे. हा बघा हा एक दिसलाच आहे. आणि खया काय बघूया. हा बघा हा बारीक आहे. हे होईत 5-6 दिवसात. खय काय ते बघ 2 मान्याक काही ते 2 दिसले. दाखवा आधी तू येऊन. हे बघ हा इकडंच काय ते बघ पुढं. हा रे हा शाबास 3 भेटले. अबो याक वड
मस्त एकच नंबर. म्हणजे प्रत्येकान काय नाही काय कवळला ना जा भाजी एक टेन्शनच नाही. अजून मित्रांनो मस्त होते बघा, बारीक बारीक नाही सगळी ता बघ या पुढं खायचं तुला काढ. एकच नंबर भेटले याच्यावर. हा काटला भेटतात भाजी एक माका कशा. हा बघा ह्याच्यावर नाही म्हटलं तर मित्रांनो 5-6 तरी भेटले चांगले एकदम सुसाट. ते संधू म्हणता माका 4-5 भेटले त्यात दे माका खाय ते पिशवेत ठेवला नत. संधू टाकलो काढता बघा संदूक भेटलेली एकच नंबर शाबास. मुंबई देण्यापुरतं तरी काढ. मुंबई नेऊचा संदूक टाकलो पण कुरले पण. अरे म्हणून येणार हो ना आणला ना आमका वाटता आता कळाला. वर जाऊ पिशवेत कुर्ले आहेत त्याच्यात खाली आहेत. बाकीची मंडई पळाली पुढे. हा एक एक कुठं पण आहे तो बघा, तो कुठं फिरता बघा तो बघा. एकदम कडक मध्ये ऊन पडला, पावसात गायब झालो आहे सगळा फिरून आलेलो. ए रोवना किती दिसली सांगा आधी. हा तेवढीच. भाषण पण छत्रेत टाकलो आणला ना काढून. संधून पण टाकलो. संधू एवढं मुंबईचं टाकलो पुरत बस झालो म्हणता. तिकडे रस्त्यावरती आलो आता. रस्त्याने आता हळूहळू खाली जातो. जवळजवळ माका वाटतं इथून 2 किलोमीटर जायचं आहे खाली घरी. हवा लयच आहे. तर मित्रांनो सड्यावरून आलो आपण आणि आता चाललोय धोपेश्वरला, दूध पापेश्वर मंदिरात. तर इकडे मॅडम आहेत, कविता आहे, वाढदिवस आहे मॅडमचा आज, त्याच्यामुळे कुठे चाललोय दूध पापेश्वरला. तर आत्ताच एक सर येऊन गेली आणि परत ऊन पडलंय. तर आज बऱ्यापैकी पाऊस कमीच आहे. मगाशी आपण फिरत आलो तेव्हा पण ऊन बरंच होतं आणि आता पण परत ऊन पडलं. एक सर आली पण चांगली. हे बघा मगाशी इकडून आपण रिटर्न गेलो, हा एरिया सर्व फिरून गेलो. हे बघा इकडे आलात ना, इकडे गाडी पार्किंगला जागा आहे थोडीफार. इकडे पुढे गेलात की मंदिर आहे. त्याच्या अगोदर हे गणपती मंदिर लागतं, श्री गणेश मंदिर. हे इकडे प्रवेशद्वार आहे. तर आता ना पावसाळ्यात मंदिर कव्हर केलेलं असतं थोडंसं प्लास्टिकने, कारण पाणी आतमध्ये येतं. काम चालू आहे. तर गेल्या वर्षी जीर्णोद्धार केला मंदिराचा. हे बघताय सगळं लाकडी बांधकाम आहे आणि मंदिराला लागून इकडे वॉटरफॉल आहे, धबधबा आहे मस्तपैकी. हा बघा. तर व्हाळाच्या पलीकडे आहे ना दत्त मंदिर आहे. इकडे आपलं दूध पापेश्वरचं मंदिर आणि त्यालाच लागून हा वॉटरफॉल आहे. सुसाट धबधबा आहे. तर चला मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं, आता जाऊया घरी. तर हा छोटासा दिवसभराचा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.